श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू द्या, पण त्या व्यक्तीकडे व्यक्तिमत्व त्याच्या स्वभावावरून समजत असते. त्यामुळे नेहमी आपला स्वभाव हा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वभावानेच पुढचा व्यक्ती आपल्याला कसं बोलायचा, कसं वागायचा व आपण नेमके कसे आहोत याचा अंदाज लावतो. कल्पना आणि वास्तव यात बरंच अंतर असतं. कल्पनेत काही पण लिहिता येतं, मात्र वास्तवात आपल्याला जगावं लागतं. स्वामी बोलतात, हा संदेश तुमच्यासाठी जीवन उपयोगी ठरणार आहे. या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत दुर्लक्ष करू नका. हा संदेश 10 मिनिटापर्यंत नक्की ऐका. शब्दांचा व्याकरणाला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं, आणि त्या शब्दांत जीवनाशी काय नातं आहे याचा अर्थ जगताना समजतं. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं, कारण पदवीपुरती एखादी परीक्षा असते, पण आयुष्याची परीक्षा अशी नसते. एकदा का यामध्ये उतरलं की हे आपल्याला मरेपर्यंत सोडता येत नाही. आयुष्यामध्ये अपार संकटे आहेत. स्वामी बोलतात, तुम्ही त्या प्रत्येक संकटांचा सामना करू शकता. होय, विश्वास ठेवा स्वतःवरती. हा संदेश तुमच्यासाठीच आहे. या संदेशाला न टाळता पूर्ण ऐका. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतो. कानाडोळा आणि दुर्लक्ष ही आपल्या आयुष्याच्या लढाईची अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एखादा व्यक्ती जर तुम्हाला बोलत असेल किंवा तुमच्यासोबत वाद घालत असेल, तर अशा व्यक्तीपासून नेहमी दूर जाण्याचा प्रयत्न करा. कधीही इतरांसोबत जास्त वेळ वाद घालवू नका. स्वतःवर लक्ष द्या, स्वतःचा विचार करा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा. सर्व काही जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायचं असेल तर आयुष्यात अपार संकटे येतील. त्या संकटांचा सामना करून पुढे जा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही पूर्ण तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. स्वामींचा इशारा आहे, दुर्लक्ष केलं तर पछतावसाल. हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा, कारण स्वामींनी स्वतः तुमच्यासाठी पाठवलेला हा अत्यंत महत्त्वाचा त्यांचा संदेश आहे. या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या आनंदाच्या बातमीचा तुम्हाला कॉल पाहायला मिळेल. स्वामी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात संकटे. त्या संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. संकटांचा सामना करून तर बघा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची आशा सोडून द्यावी. स्वतःवरती विश्वास ठेवावा आणि योग्य दिशेला प्रयत्न करावे. नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागते. प्रत्येक संकटात तुम्हाला रस्ता मिळतो जेव्हा स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असतो. स्वामी कायम तुमची मदत करतात. त्यांनी तर कायम तुमची साथ दिली, आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत हे करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. नेहमी तुम्ही पुढे जाल. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही, आणि स्वामी कधीही साथ सोडणार नाही. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक निर्णय योग्य असेल. निर्णय कधी चुकत नसतो, आणि निर्णय हा चुकतो तेव्हा जेव्हा स्वतःवरती विश्वास कमी असतो. स्वतःवरती जर विश्वास असेल पूर्ण, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. अडचणी आहेत आयुष्यात, त्या अडचणींचा सामना करा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो, पण जो त्या संकटांना घाबरतो तो आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात आडवी येतात.
प्रत्येक व्यक्तीला संकटांचा त्रास होतो, पण त्यांना घाबरून पळणे हा योग्य मार्ग नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्याला आयुष्यात रस्ता मिळणार नाही. जर योग्य दिशेने आपले प्रयत्न असतील तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी नेहमी बोलतात, एका गोष्टीवर विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा, कुठलीच गोष्ट मनाविरुद्ध होणार नाही. संकटे येतील आयुष्यात, संकटे जातील, पण त्या संकटांकडे एक गोष्ट नेहमी बघा, संकटे हे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येत असतात. जर तुम्ही त्या संकटांचा सामना कराल तर नेहमी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला सुरुवात होईल. स्वामी कायम सांगतात, संकटे हे आपल्याला यशस्वी बनवण्याकरिता येत असतात. संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाला वाटतं की संकटे फक्त माझ्याच आयुष्यात आहेत का, पण असं नसतं. संकटे हे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. फक्त त्यांचा सामना करून पुढे जाण्याचा विश्वास आणि जिद्द आपल्यात हवी. संकटांचा जो व्यक्ती सामना करतो तो पुढे खूप आरामात जाऊ शकतो. संकटांना घाबरून चालत नाही. संकटांना न घाबरता पुढे जाण्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असतो. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काळजी करत होते ती गोष्ट आता काळजी करणे थांबवा, कारण स्वामी तुमची साथ देणे सुरुवात करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार घडवणार आहे. स्वामी तुम्हाला योग्य मार्ग लवकरच दाखवणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आता गरज नाही. येत्या काही काळात तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वतः स्वामी समर्थ तुमची मदत करणार आहेत. स्वामींना टाळण्याचा प्रयत्न करू नका. येत्या काही काळात तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा नक्की येईल. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवून बघा, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. आणि जेव्हा स्वामीवरती तुमचा पूर्ण विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज ही कसलीच नाही. संकट समयी स्वामी साथ देतील. संकटाच्या वाईट काळात फक्त स्वामी तुमची मदत करतील. जेव्हा श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असतो तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हालाच मदत करत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुला साथ देणारे फक्त स्वामी आहेत. प्रत्येक वेळेला संकटाच्या बाहेर काढणारे देखील स्वामीच आहेत. आणि तुला योग्य दिशेला नेणारे आणि मार्गदर्शन करणारे हे देखील फक्त स्वामी समर्थच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात नक्की संकटमुक्त होशील. संकटे प्रत्येकाला येतात, त्यांचा सामना करणारा पुढे जाऊ शकतो. संकटांना घाबरणारा हा तिथेच राहतो. लक्षात घ्या, एक गोष्ट जीवनात नेहमी लक्षात ठेवा, जीवनात असेल एखाद्या गोष्टीचा स्वार्थ तर निघून जाईल जीवनाचा अर्थ. पण तेच जर अशी गोष्ट कराल जी असेल इतरांसाठी फायद्याची तर तुम्हाला नक्की मिळेल अशी गोष्ट जी असेल तुमच्यासाठी फायद्याची. जीवनात असेल अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी असेल किंवा तुमच्या मनाप्रमाणे करायची असेल तर मेहनत हे नक्की करा. काही लोक अशा गोष्टी करतात ज्या त्यांना हव्या असतात, तर काही लोक या अशा गोष्टी करतात जे त्यांच्या मनाप्रमाणे कधी होत नाहीत. घराबाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आसपास कधीही आणि कुठेही असाल तर स्वतःवर विश्वास ठेवून कामे करा. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. स्वामी बोलतात, स्वतःवरती विश्वास आहे ना, मग सत्याने काम करा. कधीही बेईमानीच्या मार्गावर जाऊ नका. इमानदारीने काम करून तर बघा, तुम्हाला योग्य दिशेला योग्य मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ करतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिलीच नसती. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांशी वाईट झालेले असता. स्वामी सांगतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही. विश्वास ठेवा स्वामी नामावर.
जसे पडलेल्या चाफ्याला कधी न कळत पायाखाली तुडवलं जातं हे कळत नाही, तर तसंच आपल्या मनाला सुद्धा कुठला व्यक्ती फायदा घेऊन कसा त्याच्या पायाखाली तुडवेल हे देखील सांगता येत नाही. कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक जागी तुम्हाला एखादा हुशार किंवा बुद्धिमान व्यक्तीच कामी येईल असे सांगता येत नाही. कधी कधी नालायक व्यक्ती सुद्धा कामाला येतात. चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक मौल्यवान ठरते. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ द्यावा लागतो. खूप कमी असणे पण तीच लोक सांभाळणं पण खूप लोकांना जमतं, ज्यांच्या आयुष्यात स्वतः लढण्याची जिद्द असते. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही त्याग करून. एक गोष्ट लक्षात ठेवा, घेण्यासारखी गोष्ट असते त्याला आपण ज्ञान म्हणतो, देण्यासारखी गोष्ट असेल तर त्याला आपण दान म्हणतो. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य आहे, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते अहंकार आहे. आणि माणूस हे असा व्यक्ती आहे जो आयुष्यात नेहमी पुढे जाऊ शकतो. नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांनी जुळलेली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होतात. आयुष्यात अजून किती रडणार आहात? स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. आता हे सर्व थांबवा. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा स्वतःला त्रास करून घेणार? स्वामी म्हणतात ना, अशक्य असं काही नाही. मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकता, फक्त त्या पाण्याला बर्फ होईपर्यंत संयम ठेवायला हवा. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. स्वतःशी वाद घालला तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. दुसऱ्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. इच्छा तुमची. विश्वास ठेवा, एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाख पटीने चांगला असतो. समजूतदार व्यक्ती जेव्हा नातं निभावणं बंद करते तेव्हा समजून जा की आपल्याला आत्म्यांवर एक लागलेला कलंक असतो. चहा आणि वैर संपायला माणसाने जास्त वेळ लावू नये, कारण कालांतराने त्यांची चव ही चव त्याची पहिल्याप्रमाणे राहत नाही. आयुष्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात, पर दुर्गुणांवर सगळे सुरू झाले की मुखेही असतात. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्पष्ट स्वभाव त्याच व्यक्तीपुढे ठेवायचा जो आपला विचार करतो. प्रत्येकापुढे आपला स्वभाव मांडत बसायचा नाही. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांकडून जास्त सावध राहा, कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे हे ओळखू सुद्धा येत नाही. स्वामी बोलतात, योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधी येणार नाही. आयुष्यात पुढे जायचंय, स्वतःवर विश्वास ठेवा. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो. देव भेटण्यासाठी नाही तर भेटलेले देव कळण्यासाठी गीता गाथा आणि ग्रंथ वाचावे लागतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्य म्हणजे बरेच काही जे आपल्या हातात नाही. आयुष्य ही अशी गोष्ट आहे जे आपल्याला प्रत्येक वेळेला मनाप्रमाणे होईल का हे सांगता येत नाही. मन गुंतवायला वेळ लागत नाही, मन तुटायला ही वेळ लागत नाही. पैसे लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. ज्याच्या आयुष्याची किंमत कळली तो आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सुवर्ण संधी समजतो. संपत्तीने व समृद्धीने भरलेल्या घरात बोबडे बोल व दूर धावणारी छोटी पावले नसतील तर त्या घराची अवस्था हे पूर्णपणे व्यर्थ जाते. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडेल, पण तुमच्या आयुष्य याची बदली एकदा सुद्धा मिळणार नाही. सुखी होण्याची पहिली पायरी तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा आणि या गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्व काही मनाप्रमाणे होत असते. जास्त जवळकीही चांगली नाही. मित्र ज्याला आपण म्हणतो सर्व गोष्टी सांगतो, कधी तो आपला शत्रू बनेल आणि ज्या गोष्टी त्याला आपण सांगितल्या आहे त्याचा फायदा घेऊन कधी आपल्यावर घात करेल सांगता येत नाही.
आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहो असा विचार करून ठाम राहा. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघताय. कोणी आपल्या सोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कुठलाच नाही. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं. स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. कोणाची त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो. उपवास हा नेहमी वाईट अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचा करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा, कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते आपल्याला न चुकता परत मिळेल. एक गोष्ट दिली तर एक मिळू शकते हे लक्षात घ्या. दुःख दिलं तर दुःख, सुख दिलं तर सुख हे आपल्याला नेहमी मिळत असते. स्वामी नेहमी बोलतात, कधी कधी आपण यासाठीही एकटे पडतो की ते आपल्याला प्रत्येक वेळेला बरोबर वाटतं. प्रत्येक गोष्ट चांगली होत नाही असंही नाही आणि प्रत्येक गोष्ट खराब होते असंही नाही. आयुष्यामध्ये काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. एकदा का त्याची डेट संपली की कोणीही एक सेकंडसुद्धा थांबू शकत नाही. माणूस दोन गोष्टी कधी विसरत नाही, एक मनाला आवडलेली गोष्ट आणि दुसरी मनाला लागलेली गोष्ट. आयुष्यामध्ये झाडाला जसं पाणी कमी पडलं की त्याचे पानं हे गळूगळू पडतात, तसे माणसाकडे काही गोष्टी कमी पडल्या की त्यांची नाती ही गळूगळू पडत असतात. चप्पल जरी आवडीची नसली तरी डोक्यावर घेऊन चालत नाही, पायातच घालावी असते. तशीच एखादी गोष्ट प्रत्येक वेळेला जर बरोबर असेल तर ती चुकीची नाही, आणि जर ती बरोबर नसेल तर ती चुकीची सुद्धा असू शकत नाही. ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची आहे त्या व्यक्तीला तुमची परिस्थिती नाही हे बघण्याची गरज. स्वामी सांगतात, पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल, या आशेवर जर आयुष्य जगाल तर मागचं पान झाकणं खूप सोपं होईल. विश्वासघात हा एकटा शब्द आहे जो आपल्याला टेन्शनमध्ये टाकू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वासघात हा त्यांचाच होतो ज्यांचा स्वतःपेक्षा जास्त इतरांवरती विश्वास असतो. फक्त ती लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभावलेली असतात, नाहीतर स्वार्थापोटी नाती निभावणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं राग किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख येत नाही. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं, साथ देणाऱ्याला इच्छा लागते. सायन्स कितीही पुढे गेलं तरी आपल्याला काळजामध्ये जे मन आहे ते कुणीही शोध लावू शकत नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कचरा असो किंवा माणूस असो, नजरेतून उतरला की त्याची दृष्टी ही साफ होते. आपण बऱ्याच वेळा अशा व्यक्तीची काळजी करत असतो ज्याला आपली 1% पर्वा नसते. आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या वरपर्यंत पोहोचवण्याच्या असतील तर त्यांच्या समोर आपल्याला सोबत राहावं लागतं. प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत जाणार नाही, एकही गोष्ट आपल्यासोबत जाणार नाही. आपल्यासोबत फक्त आपले कर्म जातात, हे गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला परमात्मा हा कधी कोणाला दिसत नाही, पण हा परमात्मा स्वतः असल्याची जाणीव प्रत्येकाला करून देत असतो. स्वामी सांगतात, काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काल काय झालं हे मोजण्यासाठी नाही, तर समोर आनंदाने कसं जगायचं हे विचार करून त्यासाठी कृती करण्यासाठी झाला आहे. स्वामी म्हणतात, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्याला जीवनात कधी काही कमी पडत नाही. देव आहे, देव आपली साथ प्रत्येक वेळेला देतो. आयुष्यात एक निर्णय असा असतो तो कधी ना कधी चुकतो. तो निर्णय म्हणजे आपण एखादा असा निर्णय घेतो की तो कधी चुकतो तर कधी बरोबर होतो. स्वतःवर विश्वास असला आणि निर्णयावर पूर्ण खंबीर असेल तर निर्णय कधी चुकत नसतात. एकदा मनातून उतरलेली माणसे पुन्हा मनात बसणे अशक्यच असतं. मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारा कोणीही नसतो.
प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका, कारण औषध हे प्रत्येकाच्या घरी मिळेल ही आशा ठेवणे व्यर्थ आहे. पण मीठ हे प्रत्येकाच्या घरी मिळू शकते, त्यामुळे कधी कोण तुमच्या त्या जखमीवर मीठ लावेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. स्वामी एक गोष्ट नेहमी म्हणतात, आयुष्यात लक्षात ठेवा, सोडून द्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देतात. ज्या गोष्टी होऊ शकतात त्या करा, आणि ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या होऊ शकतच नाही त्यांचा विचार करणे सुद्धा थांबवून द्या. वेदना देत असेल तर मुळासकट काढून फेका, मग तो एखादा दात असो वा एखादा व्यक्ती असो. स्वामी सांगतात, संकटेही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करण्याची जिद्द प्रत्येकात नसते. पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता ती ताकद, ती जिद्द तुमच्यात यायला सुरुवात होते. तडजोडीवर नाती टिकवावी लागतात. सगळं मनासारखं व्हायला असतं तर काय राहिलं असतं. रस्त्यातल्या महापुरुषांचे नाव द्या. सर्व धर्मात चढावळ दिसून येते, परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणाला चालायचे नसते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही जशी आहे तशीच असते. ती आपल्या निर्णयावर असते की चांगली होईल की वाईट होईल. मन उदास असलं म्हणजे सुखद सोयीतल्या उणिवाचं बघायला लागतं. स्वामी नेहमी सांगतात, कटू वाटणारी सत्य घटना अनेकदा आपल्याला दुःख देऊन जाते. काही शब्द ओठांच्या आतमध्येच बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपल्या हृदयाशी घालमेल करायला लावतात. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि सुख आणि असणं यात खूप फरक असतो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यावर जर स्वतःवर विश्वास असेल, स्वामीवरती श्रद्धा असेल, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होऊ शकतं. आयुष्यात स्वतःजवळ असलेल्या गोष्टींची कधी घमंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो. स्वतःचा गर्व एक दिवस तुम्हाला सुद्धा खाली घेऊन जाईल, त्यामुळे नेहमी गर्व करणे टाळा. 4 पैसे हातात आले म्हणून लगेच हवेत उडणे टाळावे. पालापाचोळा हवेत जेव्हा उडतो तेव्हा जेव्हा हवेचा साथ असते, पण हवा जेव्हा त्याची साथ सोडते तेव्हा तो जमिनीवर येतोच. त्या स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे येणे काही मोठी गोष्ट नाही, पण त्या संकटांचा सामना करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा कधी आयुष्यात संकटे येतील तर त्यांचा सामना करायला शिका. संकटांना कधीही घाबरू नका. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही मनाप्रमाणेच होईल असं नाही. काही गोष्टी ही तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा होऊ शकतात. तुम्हाला जे गोष्ट आवडते ते करायला शिका. आयुष्यात स्वतःला पुढे न्यायला शिका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच होईल असे कधीही नसते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जायला शिका. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला जशी हवी आहे तशी होऊ शकते. स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मनाप्रमाणे मिळवता येते. स्वामी नेहमी बोलतात, जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे हे होत असते. प्रत्येक संकट हे आयुष्यात एकदा येतं. संकटांचा सामना केला की ते संकट कायमचं निघून जातं. फक्त लागतो तर तो स्वतःवरती विश्वास, आणि विश्वास जर स्वतःवरती असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत नक्की करत असतात. स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुमची साथ देतात. प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतात. स्वामीवरती जर विश्वास आहे तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशी नक्की मिळते. स्वामी भक्तांनो, स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात अपार संकटे असतील, त्यांचा सामना करा. प्रत्येक वेळेला संकटात अडकत असाल तर स्वामींचे नाम घ्या, कारण स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ ही देत असतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची साथ देतोय, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला तुम्हाला अडचणी येतील, त्या अडचणीत स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी नक्की देतील. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुमची साथ मी देत आहे. स्वामीवरती जर विश्वास असेल तर काळजी करू नका. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजे तशी मिळेल.
स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायला विसरू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देऊन तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रेरित करत असतात. विश्वास ठेवा, प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ कायम देतील. कधीही त्यांनी तुमची साथ सोडली नाही आणि कधीही सोडणार सुद्धा नाही. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही होत असते. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. विश्वास ठेवून बघा, प्रत्येक गोष्ट ही मनाप्रमाणे नक्की होईल. विश्वास जर असेल तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट ही होत असते. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकट समयी मदत करणारे फक्त स्वामी असतात. त्यामुळे स्वामींना दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, तेच आपल्याला कठीण काळात सुद्धा मदत करणार आहेत. संकटकाळी मदत करणारे फक्त स्वामी आणि आयुष्यात प्रत्येक अडचणीत आपल्याला पुढे नेणारे हे देखील फक्त स्वामीच आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक मार्गावर स्वामी स्वतः मदत करताना दिसतील. संकटांचा सामना केल्यावर व्यक्ती आयुष्यात नक्की पुढे जातो. त्याप्रमाणे आयुष्यात जर संकटे असतील तर त्यांचा सामना करा आणि पुढे जाण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. संकटांना घाबरणे सोडून द्या, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात आणि स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर सुद्धा काढत असतात. स्वतःवरती विश्वास असायला हवा. बाकी सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागतच नसतो. संकटे आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना केला की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. जर स्वतःवरती आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. संकटे प्रत्येकाला येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी ह्या असतात. प्रत्येक जण जर त्याचा सामना करायला शिकेल तर सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी बोलतात, मी त्यांचीच साथ आयुष्यभरासाठी देत असतो, जे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात आणि स्वामी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतात. संकटात असाल स्वामींचे नाम घ्या, कारण स्वामीच तुम्हाला संकटमुक्त करतील. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म हा देव देतोय तर मरण सुद्धा हे देवच देणार आहे. या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झाला आहे. हा सगळा खेळ वेळेचा आहे. स्वामी महाराज सांगतात, हा खेळ सगळा वेळेचा असते. म्हणून जर मरायचा विचार आला तर एकदा दवाखान्यात जाऊन या. तिथल्या लोकांची अवस्था पाहून या. तुम्हाला जगायचं की मरायचं हे नंतर ठरवा. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेबत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही. दोस्तांनो, कुणालाही कमी लेखू नका. डर उडवून द्या. तुमची भीती कायमची सोडून द्या. आयुष्यात सत्कर्म करा. चांगल्या मार्गावर चाला. सत्कर्म करताच समोर उभा राहतो तो दत्त, जो संकट तुमच्या समोर पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतो तो दत्त, जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त, जो सुख दुसऱ्यांचे असेल आपले असेल, आपल्या आयुष्यात दुःख असेल तो सुख दुःखाच्या पलीकडे आहे तो असतो दत्त, जो त्रिमूर्ती आहे, जो आपली सदैव मदत करण्यासाठी तत्पर आहे तो असतो दत्त. उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे तो म्हणजे दत्त. स्वामी भक्तांनो, दत्तात्रेय आपली नेहमी मदत करतात. स्वामी देखील आपली साथ कधी सोडत नाहीत. लक्षात घ्या, माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या संघर्षाने ती पेटून उठते आणि स्वतः जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत राहा, स्वस्थ राहा. संघर्ष करून पेटवण्यापासून सावध राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट करण्याआधी एकदा स्वतःला सांगा, ती गोष्ट खरीच बरी आहे का, की ते आपल्याला करायचीच हवी.
स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळू शकते. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटेही असतातच. त्या संकटांचा सामना करणारा पुढे नक्की जातो. तुम्हाला जेवढे संकट येतील त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना करून पुढे जा. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकटे येतील. ते संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी, रस्ता दाखवण्यासाठी येत असतात. ज्या सच्च्या भक्तांना वाटतं की देव माझी साथ देत आहे की नाही, त्यांनी एकदा देवाचे नामस्मरण नक्की करून बघा. कारण देव तर प्रत्येक वेळेला त्यांची मदत करत असतो. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबतीला आहे. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर, कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. सध्या जगात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अत्यंत दुःख देतात. त्यांचा सामना करून पुढे जा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या भक्तांची नेहमी मदत करतात. प्रत्येक संकटात त्यांची साथ स्वामी देत असतात. आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असायला हवा. ज्या लोकांना वाटतं की स्वामी माझी साथ देत नाहीत, त्यांनी एकदा स्वतःला विचारा की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा नित्य नियमाने करता का? आणि जर हो उत्तर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट तुमच्या हितासाठी असेल स्वामी ती नक्की देतील. आणि जी गोष्ट कदाचित तुम्हाला मागूनही मिळाली नाही तर त्या गोष्टीचा विचार जास्त करू नका, कारण त्या गोष्टीने तुम्हाला काहीतरी कुठेतरी नुकसान होणार होतं. म्हणूनच स्वामींनी ती गोष्ट तुमच्यापासून दूर ठेवली. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांचा निर्णय हा अचूक असतो. तुमच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असायला हवा. प्रत्येक वेळेला जो व्यक्ती तुमची तारीफ करेल तो चांगलाच असेल असं नाही. एखाद्याने जर तुम्हाला चिडवलं किंवा निंदा केली तर नक्की त्याला धन्यवाद बोला आणि त्या व्यक्तीसोबत जेवढं तुमचं कन्व्हर्सेशन म्हणजे बोलणं चालणं राहील तेवढं चालू ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची जिद्द मिळेल. पण एखादा जर प्रेमाने बोलत असेल पण त्यापासून मात्र नक्की तुम्ही दूरी बनवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तारीफाचे पूल बांधले जातात त्याच्याखाली मतलबाची नदी ही नेहमी वाहत असते, हे मात्र लक्षात ठेवा. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे. संघर्ष केल्याशिवाय कोणतीही महान गोष्ट होत नाही. जोपर्यंत आपली इच्छाशक्ती प्रबळ असणार नाही तोपर्यंत आपण मेहनत करणार नाही आणि बिना मेहनतीचे आपल्याला यश हे कधी मिळणारच नाही. लक्षात ठेवा, मेहनतीला पर्याय नसतो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश सुद्धा मिळणार नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळण्याची क्षमता प्राप्त करता येते. स्वामी महाराज नेहमी म्हणतात, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवण्याची शक्ती असते तो खूप पुढे जात असतो. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेताच येत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होते, तर ती गोष्ट मनाप्रमाणे करायची असेल तर प्रयत्न पूर्णपणे चांगले ठेवा. रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःचे सामर्थ्य मिळते. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळेला चूक तुमचीच असेल असं नाही, काही वेळेला चूक ही इतरांची सुद्धा असू शकते. विश्वास ठेवा, आता तुम्हाला यशस्वी बनायचे आहे, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटावर तुमची साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास नक्की ठेवा. जी गोष्ट तुमच्यासाठी कदाचित अशक्य होती ती स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला संकटे येतात, त्या संकटांचा सामना करण्याची इच्छा आणि जिद्द असेल तो पुढे नक्की जातो. वेळ वाईट आहे म्हणून घाबरू नका, चांगली वेळ सुद्धा येईल, या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रत्येक अडचणी कायमस्वरूपी आयुष्यात नसते. अडचणीही काही काळापुरत्या येतात, त्या तुम्हाला पुढे नेण्याकरिता. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नाम घ्या.
तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत तो कार्यक्रम करणार तर प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होणार. स्वामी म्हणतात, तडजोड करणाऱ्याला कधी अपयश मिळत नाही. प्रत्येक गोष्टीत काही ना काही यश त्याला मिळत असतं. जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत असो. म्हणून अशा प्रसंगी देव, देवस्की, अंगारे धुपारे यासाठी बुवा बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिती स्थिर ठेवणे गरजेचे असते. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. संकटे कुणाच्या आयुष्यात नसतात. जो त्या संकटांचा सामना करतो तोच फक्त पुढे जात असतो. लक्षात घ्या, विश्वास हे असं स्टिकर आहे जे एकदा लावलं आणि त्याला काढलं आणि पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला की पहिलेसारखं कधीच चिटकणार नाही. त्यामुळे विश्वास जर कोणाचा तुमच्यावरती असेल तर ते कधीही तोडू नका. कागदाला पिन मारली तर कागद एकत्र येतात. लोकांना पिन मारली तर लोक बाजूला जातात. लोकांमध्ये कधीही वाद निर्माण करण्याचे कारण न बनता त्यांच्या आयुष्यात त्यांची मदतगार बनायला शिका. प्रत्येकाला वाटतं आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे खरंच व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्हाला प्रयत्न हे योग्य दिशेला करणे महत्त्वाचे आहे. स्वामी नेहमी बोलतात, कडू आहे पण सत्य आहे. आपल्या माणसांना आपली प्रगती कधी बघवतच नाही. त्यांना वाटतं मी मागे असेल आणि हा पुढे जाईल तर कसं होईल. दुसऱ्यांच्या चुकांवर PhD करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन केलेले नेहमी चांगले असते. जगातील 90% लोक अशा पिंजरात बंद आहेत ज्यावर लिहिलेले असते की लोक काय म्हणतील, लोक असे बोलतील, लोक तसे बोलतील. अरे क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. लोकांकडे लक्ष देणे टाळा. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची आठवण आयुष्यभर राहत असते. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला किती किमती समजता, स्वतःला किती किंमत देता यावरून जग तुम्हाला किंमत देत असते. स्वतः जर मौल्यवान बनाल तर सर्व गोष्टी चांगल्या होतील. काही माणसं ओढण्यासारखी असतात, लहान असतात. ज्यांची नदीसारखी विशाल असणाऱ्या माणसांना सामावून घेण्याची कुवत नसते. अशा वेळी नदीसारख्या माणसांनी गुमान वाहत राहायचं. लोक शेवटी नदीलाच पूजतात, ओढ्याला नाही. तुमच्या आयुष्यात सुद्धा त्या ओढ्यासारखे काही लोक असतील. तुम्ही जर त्यांच्या मागे लागाल तर तुमची व्हॅल्यू पूर्णपणे खराब होईल. आपण नदीसारखं असायला हवं, कारण शेवटी लोक नदीचीच पूजा करतात. शेवटी तुमचंच योग्य निर्णय लागेल. वेळ कुणाची सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्याला रडवलेलं असतं. स्वामी नेहमी बोलतात, आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधी देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण येत असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे. त्यामुळे देवसुद्धा तेवढेच संकटे देणार जेवढे तुम्हाला सूट होतील. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. एक फूल जर उमगलं नाही म्हणून त्या रोपट्याला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. पण न कळत जे हात सोबत आहेत कधी काही सुटले तर त्या हातांना काळजी न करता पुढे जात राहा. स्वामी बोलतात, चुकीची क्षमा मागायची असते. जो प्रामाणिकपणे चुकीची क्षमा मागतो तो पुढे जात असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागतील. आपण आपल्या सोबती घेऊन फिरतो ते आपले अस्तित्व, पण आपल्या माघारी जे चर्चेत येतं ते आपलं व्यक्तिमत्व. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होते. मग ते मान असो, इतरांवर केलेले प्रेम असो वा इतरांना दिलेला वेळ असो. ज्यांच्याशी बोलता त्यांच्याशी बोलताना आनंदित राहा, त्याने आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते. ही माणसे आपली असतात, बाकी जग हे जग आहे. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तो व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हार मानत नाही, सहसा त्याचा प्रभाव होतच नाही. म्हणून एक शांत मनाचे योद्धा व्हा, जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवू शकते. स्वामी म्हणतात, तुम्हाला काय हवंय याची यादी बहुधा तुमची खूप मोठी होईल, पण तुम्हाला नक्की काय मिळेल याची यादी माझ्याकडेच आहे.
तुम्हाला जे पाहिजे आहे ते मागा, त्यासाठी आतोनात प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला विसरू नका. वेळ सोडून द्या. जगात कोणतीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल ना तर सगळं आपलं असतं, आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळ आपली व परक्यांची ओळख करून देत असते. स्वामी नेहमी बोलतात, कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका. कधी भेटलं तर एखादी स्माईल नक्की द्या, कारण आयुष्य बोललेला व्यक्ती विसरतो, पण तो कोणत्या भावनेला बोलला हा कधी विसरत नाही. इतरांशी नेहमी प्रेमाने व स्वाभाविकतेने बोला. आयुष्याची प्रश्नपत्रिका आहे. सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात, तर काही प्रश्न हे सोडून द्यायचे असतात. जे ज्याला जमलं तो आयुष्यात नक्की पुढे जातो. स्वामी बोलतात, वेदना देत असेल तर कोणी त्याला मुळासकट काढून फेका, मग तो दोस्त असो वा कोणी व्यक्ती असो. एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपण जसे आहो तसे होण्यासाठी सतत आमंत्रण देत असते. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घालतात, पण एक गोष्ट कायम आठवणी ठेवा, इतरांवर आळ घालणे थांबवा. स्वतःवर विश्वास ठेवणे सुरू करा. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, ज्याच्या आयुष्यात माझा हात आहे त्याला प्रत्येक वेळेला माझी साथ आहे. गैरसमजुतीचा फरक हा एका क्षणापुरता असतो, पण जर स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. दगडात देव दिसतो, गाईत माता दिसते, कावळ्यात तर सगळं पूर्वज दिसतात, पण माणसात माणसाला माणूसच का दिसत नाही? ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. सवय आपले स्वप्ने खूप मोठे असतात, पण त्यासाठी खरं तर आपण काही करतो का ते बघायला हवं. रोज रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळत असतील तर आत्तापर्यंत मिळत आहे, त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील. स्वामी सांगतात, जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्याच्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतार्याच्या आज विश्वासाची गरज महत्त्वाची असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी होण्यापेक्षा आपल्याला समाधानी होणे महत्त्वाचे असते. यशस्वी तर होऊन जाल, पण समाधान कुठून आणाल? वर्तवणूक ही शिडी आहे, ज्यातून तुमच्या मनातले तसेच मनातून उतरवू शकता. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला रस्ता नक्की दाखवतील. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील आणि पुढे जाण्यास प्रबल बळ देतील. खेळ तर चालूच राहणार आहे. आयुष्याचा प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्यासाठी खेळत आहे की आपण आपल्या आयुष्याची खेळत आहो. स्वामी नेहमी बोलतात, चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरी न कळत दिवसभर आपल्याकडून झालेलं पाप क्षणार्धात जळून खाक होते. चला मग स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करूया. श्री स्वामी समर्थांवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या आयुष्यातील संकटे स्वामी नक्की दूर करतील. स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींची कधी घमंड करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःला त्याच्या वजनामुळे तळात घेऊन जातो. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला खरंच भाग्य लागतं, पण ते काळजी करणारी माणसे आपल्याला मिळालेली आहे हे समजायला सुद्धा खूप मोठं नशीब लागतं. प्रत्येकाला ही गोष्ट समजत नाही. जे मला ओळखतात माझ्यावर कधी शंका घेत नाही, आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांना मी कधी ओळखत नाही, असे म्हणणारे फक्त स्वामी आहेत. एखाद्याची मान्यता असते की त्याला जे काही करायचंय ते होईल किंवा नाही, पण स्वामी म्हणतात, प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्या व्यक्तीमध्ये असतात ज्याच्या मनात कठोर परिश्रम करण्याची जिद्द आणि बळ असते. लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करता येते. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी बोलतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो ना. त्याप्रमाणे सगळीकडे देव असतो, परंतु त्यांचा खरा आनंद मंदिरात गेल्यावरच मिळतो. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासली नसती. सर्व काही शब्दांनी सांगता आले असते. स्वामी म्हणतात, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत आहे, अगदी कोऱ्या कागदावरील कोरल्याप्रमाणे.
पण स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला आयुष्यभर संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांना जितो त्यांच्यात ती क्षमता असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीकडे तुमचा फार भार आहे. स्वामी नेहमी तुमचा विचार करत असतात. तुमची प्रत्येक चिंता अडचण स्वतः स्वामी दूर करणार आहेत. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असू द्या. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाश तिचा परिचय देतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते आपला परिचय नक्की देतील. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना गहरा अधिक हो कुआ, उतना मीठा जल मिलता है. स्वामी म्हणतात चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. कुठे ना कुठे आपल्या मदतीस नक्की येतो. अशक्य असे काहीच नसते. मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतो, देह नाही. मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर कसा करायचा, हा प्रवास म्हणजे आयुष्य होय. प्रत्येकाचे सकाळ म्हणजे भूतकाळच्या वलयातून बाहेर येऊन भविष्य सुंदर करण्याची सुवर्ण संधी होय. आता या संधीचा कोण कसा वापर करतो त्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी निर्भर असतात. वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. त्यात गुंतवणूक करा, ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट परतावा मिळेल. समतोल मनासारखा कोणताही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखी कोणताही आजार नाही. आणि दयासारखा कोणताही पुण्य नाही. जोपर्यंत मनाला आशेचा पर्व आहे तोपर्यंत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ हे अनंत राहील. स्वतःवर विश्वास असल्यावर प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुमची मदत करतील. रानात तण आणि मनात ताण कधी ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातले ताण जगण्याचा नाश करतात. आणि स्वामींचे नामस्मरण आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतात. स्वामींची सेवा करून तर बघा. तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही आला तर नक्की सांगा. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, पेढा कसाही असो, पेढा मागून पुढून वरून खालून कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोड लागतोच. त्याप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठल्याही स्थितीत परिस्थितीत केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतच असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतीचा कधी गर्व करू नका. कोणाच्या सुंदरतेचा, कोणाच्या वयाचा कधी गर्व करायचा नसतो, कारण हे गोष्टी पूर्णपणे नष्ट होणाऱ्या आहेत. गर्व करायचा असेल तर स्वतःच्या अशा गोष्टीचा करा जे तुम्ही स्वतः केल्या आहेत. स्वतःचा विश्वास ठेवण्याचा गर्व करा. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मिळवू शकत असाल तर त्या गोष्टीचा सुद्धा गर्व करता येतो, फक्त ते स्वतःच्या जीवावर केलेली असावी. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जे गरम असताल हाताला भाजते आणि थंड असला तर हात काळे करते. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपल्या कामी कोण आले अशी वृत्ती जीवनात नक्की यशस्वी बनवते. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाले सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्ही आमची गुरु माऊली. हे वाक्य तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते. ज्यांना आजवर इतरांवर पूर्णपणे हक्क गाजवता आला, जेव्हा वेळ त्यांच्यावर येते तेव्हा ते कंटाळून जातात. होणार नाही कधी अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज वाईट आहे, उद्या चांगली येईल. वेळच तर आहे, बदलून नक्की जाईल. इथे माणसे बदलतात तर वेळ बदलायला काय वेळ लागणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात ठेवा, ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीही हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. स्वतःला पटेल तसे योग्य वागावं. दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. महाराजांनी शिकवलं आहे, आपल्याबद्दल कोणताही वाईट विचार करू द्या, आपण कोणाचे वाईट करायचे नाही. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न नक्की करत जा. स्वामी म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आलात, मग माणुसकीला विसरू नको. संकट जरी कितीही आले तरी डगमगावून जाऊ नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे नक्की करतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले ते उद्याही सांभाळेल, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हारत नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान नाही मिळणारच.
स्वामी बोलतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटांचा सामना करणारा पुढे जातो, तर जो त्या फक्त संकटांना बघत असतो तो तिथल्या तिथेच राहतो. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे केली तर स्वामी तुमची मदत नक्की करतात. स्वामी कायम तुमच्या सोबत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदतही करत असतात. संकटात फक्त एकच नाम तुमची रक्षा करू शकते, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम. स्वामी नाम आपली कायम मदत करते. स्वामी नामाने प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे केली आहे आणि तो मनाप्रमाणेच करत असतो. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी समर्थ सदैव आपली मदत करतात आणि त्यांनीच आपली प्रत्येक वेळेला मदत केली आहे. स्वामी बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत आहो. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देणार आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटे प्रत्येकासाठी चांगले नसतात. स्वामी नेहमी बोलतात, संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतात. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी. संकटांचा सामना केलेला व्यक्ती कधी माघारी येऊ शकत नाही. संकटांचा जो सामना करतो तो नक्की पुढे जातो. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या त्याच्या, प्रत्येक वेळेला स्वामी त्याची मदत करतात. स्वामी कायम त्याची मदत करतात आणि स्वामी त्याची साथ प्रत्येक वेळेला देत असतात. संकटसमयी मदत तुम्हाला फक्त स्वामी करतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आणि प्रत्येक संकटात तुमची साथ देत असतात. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. बाळा, तू काळजी करू नको. हे संकटे किती येतील तुझ्या आयुष्यात, त्यांना दूर मी स्वतः करणार आहे. स्वामी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवायला हवा. संकटे कितीही जरी आली तरी प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देतात आणि स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः दिली आहे. त्यामुळे काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. संकटे कितीही मोठं का असेना, स्वामी प्रत्येक वेळेला साथ नक्की देतील. स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. संकटात फक्त रस्ता स्वामी दाखवतील. स्वामींनीच तुमची मदत केली आणि तेच तुम्हाला त्या संकटांच्या बाहेरही काढतील. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा बाहेर जर निघायचं असेल तर स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करणारा पुढे जातो. संकटात प्रत्येक वेळेला संकटे येतात, त्या संकटांचा जर सामना करून पुढे जाल तरच यशस्वी व्हाल. संकटांचा जेव्हा सामना करता तेव्हा यश तुम्हाला नक्की मिळतं. संकटांचा सामना करा, आयुष्यात पुढे जा. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. संकटे आहेत म्हणून घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी नक्की म्हणतात, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे हे असतातच. त्या संकटांचा जो सामना करतो तो पुढे जात असतो. संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश काय असतं हे कळणार नाही. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करणे हे गरजेचे असते. पैसा कमविणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते माणसे जोडणे. मग ती माणसे आपले असो, घरातले असो वा बाहेरची असो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला अडचणी ह्या येत असतात. अडचणींचा सामना केल्याशिवाय आयुष्याची मजा हे येत नाही. कामासाठी पोट आहे की पोटासाठी काम आहे? पोट नसते तर कोणी काम केले नसते. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्य असून काम न करणे किंवा कामचोरपणा करणे हा एक मोठा गुन्हा आहे. जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात. मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत का असेना. भगवंतालाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला. श्रीरामाने 14 वर्ष वनवास भोगलाय.
प्रत्येकाला काही ना काही अडचणी होत्या, ते देव असून सुद्धा त्यांना अडचणी होत्या. मग तुम्हाला अडचणी का नसाव्या? आपण तर मनुष्य आहो, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या असतात. नियतीने प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या दिलेल्याच आहेत. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी कधीही येत नाहीत. संकटे तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिलेपेक्षा जास्त पुढे नेण्यासाठी येत असतात. त्या संकटांचा सामना करायला शिका. राग आल्यावर ओरडायला कधी ताकद लागत नाही. राग आल्यावर स्वतःला शांत करायला, शांत बसून पूर्ण शांतपणे पुढच्याला उत्तर द्यायला ताकद लागते. रागात कुणीही शिवीगाळ करू शकतो. रागात कुणीही पुढच्यावर ओरडू शकतो. रागात कुणीही काहीही करू शकतो. मात्र शांत राहायला नशीब लागते. शांत राहायला स्थिर मन लागते. शांत राहणे अत्यंत गरजेचे असते आणि हे प्रत्येकाला जमत नाही. स्वामी बोलतात, प्रत्येकाला जमेल एवढी सोपी गोष्ट नाही शांत राहणे. राग आल्यावर स्वतःला कंट्रोल करणे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे हे येतच असतात. त्या संकटांचा सामना करणारा पुढे नक्की जातो. विश्वास ठेवा स्वतःवरती, कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी बोलतात, आयुष्य आहे, आयुष्यात संकटे तर येणारच. त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. संकटांचा सामना केलेला व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. संकटे आले तर घाबरायचे कारण नाही. त्या संकटांना पुढे जाण्याची जिद्द आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते महत्त्वाचं आहे. स्वामी तुमची साथ कायम देतील, हे गोष्ट आयुष्यात प्रत्येक वेळेला आठवणीत ठेवा. स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत, हे गोष्ट तुमच्या आठवणीत असणे फार महत्त्वाची आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांची साथ प्रत्येक वेळेला देतो, जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत असतात. स्वामी बोलतात, आयुष्य आहे, यात संकट येतील. त्या संकटांचा सामना करा आणि पुढे जा, कारण त्याशिवाय यश तुम्हाला मिळणे नाही. आयुष्यात यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आयुष्यात येणाऱ्या संकटांना पुढे जाऊन योग्य दिशेला प्रयत्न करणे होय. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, कारण संकटाशिवाय आयुष्य जगणे जणू शक्य नाही. संकटे आली तर आयुष्य जगण्याची मजा ही वेगळी येते. संकटांना घाबरू नका. संकटांना जो घाबरतो तो कायम मागे राहतो, पण संकटांचा सामना करून जो पुढे जाण्यावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यात पुढे जाण्यासाठी पात्र ठरतो. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करता येते. संकट असेल तर त्या संकटांचा सामनाही करता येतो. फक्त आपण प्रयत्न नीटपणाने केले पाहिजे. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. संकटांचा सामना करण्याची इच्छाशक्ती, ताकद ही प्रत्येकात आहे, पण तोच व्यक्ती पुढे जाणार जो त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्यासाठी जिद्द आणि शक्ती ठेवेल. विश्वास ठेवा स्वतःवर, कारण या जगात अशक्य असं काही नाही. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वतः स्वामी समर्थ हे शक्य करतील. स्वामी नेहमी म्हणतात, काळजी करणे थांबवा, कारण आता वाईट दिवस कायमचे संपून गेले. वाईट दिवस आता कायमचे संपून जात आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवा. आशा कुठल्याच गोष्टीची ठेवू नका, पण स्वतःवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मिळवता येते, हे मात्र नक्की आहे. स्वामी सांगतात, संकटांचा जर तुम्ही सामना केला तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. संकट समयी तुमची मदत करणारे फक्त स्वामी असतात. आता स्वामींना दुर्लक्ष करून चालणार नाही. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी बोलतात, जे माझ्या पाठीशी आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव त्यांच्या सोबतीला आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप केल्याने आयुष्यात बरेच संकटे दूर होतात. काळजी करणे थांबवा. चिंता करणे सोडा, कारण चिंता माणसाला चितापर्यंत नेते. स्वामी नेहमी म्हणतात, चिंता करणे आपल्याला आयुष्यात बर्बाद करते. चिंता आपल्याला आयुष्याचे पूर्ण वाटोळे करते. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणे अत्यंत गरजेचे अथवा महत्त्वाचे आहे. संकट समयी तुमची मदत स्वामी करतात. संकटाच्या बाहेर सुद्धा तुम्हाला स्वामी काढतात. त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवायला शिका.
स्वामी नेहमी बोलतात, मी त्यांची साथ कधी सोडली नाही. ज्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे जप केले, त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला पुढे प्रयत्न करत चला. संकटात असाल तर स्वामी नामाचे जप करा. संकटातून बाहेर निघायचं असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणा. प्रत्येक वेळेला अडचणी तुमच्या आयुष्यात येतील असं नाही, पण त्या अडचणींचा जेव्हा तुम्ही सामना कराल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेही नक्की होईल. विश्वास ठेवा, स्वामी आपल्यासोबत कालही होते, स्वामी आजही आहेत आणि स्वामी उद्या देखील आपल्या सोबतच असणार. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत नाही, म्हणून आयुष्यात कधीही स्वतःला कंटाळून आणू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. संकटात असाल श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा, कारण त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात काही शक्य होणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण केल्याने प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. श्री स्वामी समर्थ म्हणायला खूप वेळ लागत नाही, त्यांच्या नामाचा जप करायला सुद्धा फार वेळ लागत नाही. वेळ लागतो तर त्यांच्या भक्तीत आपले मन गुंतवायला. एकदा का स्वामीची भक्ती चालू केली की प्रत्येक संकटे दूर व्हायला सुरुवात होते. स्वामी आपली साथ कायम देत असतात, हे गोष्ट कधी विसरू नका.